नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट कॉफीचा कप. लेखिका ज्योती रानडे. कॉफीचा कप. 2 वर्षापूर्वींची गोष्ट. माझ्या अमेरिकेतील ईस्ट लाईम नावाच्या गावात घराजवळच चालण्यासाठी उत्तम ट्रॅक आहे, विटकरी रंगाचा. त्याच्या आजूबाजूला असलेल्या लाल मेपल, शुभ्र ओक, ब्लॅक बर्च यासारख्या उंच झाडांनी सजलेला, नटलेला. नेहमीप्रमाणे मी तिथे चालायला गेले होते. हवेत खूप गारवा होता. तासभर चालून झाल्यावर रस्ता क्रॉस करून समोरच्या मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन काहीतरी गरम प्यावं असा विचार मनात आला, म्हणून चालता चालता तिकडे गेले. गाडी ट्रॅकजवळील पार्किंग लॉटमध्ये पार्क केली होती. आत जाऊन कॉफी ऑर्डर केली आणि लक्षात आलं की पर्स गाडीतच राहिली आहे. खिशात पैसे नव्हते. गाडी जिथे पार्क केली होती तिथे चालत जाण्यास मला 15-20 मिनटं लागणार होती. होजे नावाचा माणूस माझी ऑर्डर घेत होता. त्याला म्हटलं, माझी गाडी ट्रॅकजवळ पार्क केलेली आहे, त्यातून मी पर्स घेऊन येते आणि परत ऑर्डर देते. होजेनं ऑर्डर तशीच ठेवली. डोंट वरी अबाउट इट. गारवा वाढला आहे बाहेर. आज तुम्हाला माझ्याकडून कॉफी. मी तुम्हाला ट्रॅकवर चालवून इथे कॉफी घ्यायला येताना खूप वेळा बघितलं आहे. त्यानं गरम वाफा येणारी कोलंबियन कॉफी मला आणून दिली. कॉफीचा सुगंध मन सुखावून गेला. मी त्याचे मनापासून आभार मानले. कॉफी पिऊन गाडीकडे गेले. पर्स घेऊन मॅकडॉनल्ड्समध्ये आले आणि कॉफीचे पैसे देऊ केले. नो नो नो, कॉफी वॉज ऑन मी. होजेनं पैसे घेतले नाहीत. मी बाहेर पडताना होजेच्या मॅनेजरजवळ त्याचं कौतुकी केलं. काळावर्ण, अतिशय सडसडीत अंगकाठी आणि प्रसन्न हास्य असलेल्या होजेबद्दल मला कुतूहल वाटलं. पुढच्या वेळी होजे भेटला तेव्हा त्याची मी चौकशी केली. दिवसभर काम करून मी रात्री कॉलेजला जातो. बायको, 2 मुलं आणि आई आहे घरी. पैसा पुरत नाही, तरीही मी कॉलेजला जायचं ठरवलं आहे, कारण आता त्रास झाला तरी नंतर चांगली नोकरी मिळेल. छान छान. काहीही करून कॉलेज संपव. अनेक स्कॉलरशिप्स आहेत. मदत लागली तरी सांग. नोकरी, मुलं यातून अभ्यासाला वेळ झाला नाही तरी सोडून देऊ नको. माझ्यातील शिक्षिका बोलली. साधा वेटर, मिनिमम वेजवर काम करणारा, पण खरंच देणं पैशाच्या श्रीमंतीवर अवलंबून नसतं, मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं, हे मला आजवरच्या अनुभवानं माहिती होतं. 2च महिन्यात क्रिसमस आला. त्यावेळी मी त्याला पाकिटात पैसे घालून भेट दिली. तो नाही म्हणत होता, तरी मुलांसाठी काहीतरी घे असं म्हणून त्याला मी ती भेट घ्यायला लावली. क्रिसमसनंतर 2 महिने खूप बर्फ पडल्यानं मी ट्रॅकवर चालायला गेलेच नव्हते. हवा सुधारताच मी नेहमीप्रमाणे ट्रॅकवर गेले. हवेत हलकंसं धुकं होतं. मंद वारा होता. मेपल, ओक, बर्च तसेच ध्यानस्थ ऋषीमुनींसारखे उभे होते. चालून झाल्यावर मी कॉफी घेण्यासाठी मॅकडॉनल्ड्समध्ये गेले. आत जाताच काउंटरवर एक नवीन मुलगी दिसली. होजे दिसत नाही आज. मी इकडे तिकडे बघितलं. ती मुलगी हसली. हो, यू मस्ट बी द वॉकिंग लेडी, मिसेस रानडे. होजेनं तुमच्याबद्दल सांगितलं आहे मला. मी होजेची बायको रोज. त्याला गेल्या महिन्यात एक मोठी स्कॉलरशिप मिळाली. तो आता फुल टाईम कॉलेज करत आहे. मजेशीर गोष्ट काय माहिती आहे? ज्या दिवशी त्यानं तुम्हाला फ्री कॉफी दिली ना, त्याच दिवशी त्याने स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. स्कॉलरशिप मिळताच त्याला वाटलं की जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा सर्वप्रथम देव आपलंच भलं करतो. रोज चुणचुणीत होती. मी ऐकतच राहिले. तुम्ही क्रिसमसला दिलेली भेट फारच कामी आली. मुलगा लेगो सेट पाहिजे म्हणून हट्टाच पेटला होता, पण आमच्याकडे खेळणी घेण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा. तुम्ही दिलेल्या पैशातून तो सेट आणला आणि मुलीचा ड्रेस पण आला. मुलं खुश झाली.
आईसाठी पण पर्स घेतली. ती लेडी पैशापेक्षाही गुडलक घेऊन येते आपल्यासाठी, असं म्हणाला होजे. तिनं मी विकत घेतलेली कॉफी आणून दिली. मी समाधानानं बाहेर पडले. काही महिन्यांनी वॉलमार्टला गेले तेव्हा अचानक होजे दिसला. कडक इस्त्रीची पॅन्ट, पांढरा शर्ट व टाय लावून उभा होता. मला बघून घाईघाईनं पुढे आला. व्हॉट अ सरप्राईज, हाऊ आर यू? हल्ली हल्ली वॉलमार्टमध्येच कॅफे आहे, तिथे 15 मिनिटांनी जाऊया का? माझा कॉफी ब्रेक आहे 20 मिनिटांचा. मी होकारार्थी मान हलवली. होजे माझी कॉफी घेऊन आला. मॅनेजर झालो आहे आता वॉलमार्टमध्ये. डिग्री संपत आल्यानं बरा पैसा मिळतो. तुम्ही जाता का रोज चालायला? होजेला काय विचारू आणि काय नको असं झालं होतं. हो, जाते ना बऱ्याचदा. तुझी मुलं कशी आहेत? रोज कशी आहे? मला कुतूहल होतं. मॅम, मला पहिल्यांदा तुम्हाला काही सांगायचं आहे. त्या दिवशी तुम्ही पर्स विसरलात ना, म्हणून मी तुम्हाला फ्री कॉफी दिली. पण पण त्यात माझा काही मोठेपणा नव्हता हो. तुम्ही येण्यापूर्वी ना माझा बॉस मला वेडंवाकडं बोललं होतं. तुझी कस्टमर रिलेशन चांगली नाहीत वगैरे म्हणाला होता. त्याला दाखवण्यासाठी मी तुम्हाला फ्री कॉफी दिली. तुम्ही बॉसजवळ माझं कौतुक पण केलं. पण कॉफी देण्यात माझा स्वार्थ होता. त्यात मनाचा निर्मळपणा नव्हता. होजेच्या आवाजातला प्रामाणिकपणा मला जाणवला. होजे, इट्स ओके. माणूस स्वतःसाठीच सारं काही करत असतो. हा जगाचा नियम आहे. त्यात तुझी फारशी काही चूक नाही. मला त्याचं वागणं आक्षेपार्ह वाटलंच नाही. नाही मॅडम, जे देतो दुसऱ्याला ते देताना मन शुद्धच हवं. आपला फायदा तोटा बाजूला ठेवून ते करावं. आणि जे द्यायचं ते लहान असो व मोठं असो, उत्तमच असलं पाहिजे. आपल्याला जमेल तेवढं उत्तम असंच द्यावं. आज आज मला तुम्हाला हे सगळं सांगितल्यावर खूप बरं वाटतंय. माझ्या डोळ्यासमोर क्षणभर कठोपनिषदातील नचिकेत येऊन गेला. आपल्या वडिलांना दानात ढोंगीपणा नसावा हे सांगणारा आणि त्यासाठी यमलोकी पोचून मृत्यूचं रहस्य विचारणारा. होजेला हे तत्त्वज्ञान कोणी शिकवलं असेल असं नक्कीच वाटून गेलं. आठवड्यापूर्वी परत होजे दिसला, सहकुटुंब सहपरिवार. मी त्याची माझ्या यजमानांशी ओळख करून दिली. होजे त्यांना म्हणाला, खरं सांगतो सर, तुमच्या बायकोनं मला गुडलक आणलं. मुलं गोड होती, रोज पण खुशीत होती. सगळं व्यवस्थित चाललेलं बघून मला खूप आनंद झाला. होजे व कुटुंबाला भेटून घरी परतताना माझ्या मनात एकच विचार होता. दान हे केवळ वस्तूंचं नसतं, ते मनाच्या अवस्थेचं प्रतीक असतं. त्या विचारसरणीचं द्योतक असतं. त्या दिवशी मला जाणवलं, एक साधा कॉफीचा कप 2 अनोळखी जीवांना जोडून गेला. एक साधा कॉफीचा कप आयुष्याचे हजारो कंगोरे दाखवून गेला. एक साधा कॉफीचा कप प्रामाणिकपणा दाखवून गेला. आणि एक साधा कॉफीचा कप जे देतो ते उत्तमच द्यावं आणि मन शुद्ध ठेवून द्यावं असं गहन तत्त्वज्ञान शिकवून गेला. धन्यवाद. लेखिका ज्योती रानडे. वाचन संजय इनामदार.